व्रतही पूर्ण झालं. अगं त्याचे पाय पोळलेत, पण माझ्या दुखण्यापुढे तो स्वतःच्या दुखण्याचा विचारच करत नाहीये. विजयलक्ष्मी, मी तुला सांगितलं होतं ना, शिवा शक्ती सोबत असताना शक्तीची काही काळजी करण्याची गरज नाहीये म्हणून. हो बरं. अम्मा आप्पा, तुम्ही एवढ्या दुपारी कुठे गेला होता? निसर्गींच्या बंगल्यावर. का? का म्हणजे तुझ्या साखरपुड्याची बोलणी करण्यासाठी. आणि बरं का शिवा, प्रिन्स साहेबाने ना तुमच्या साखरपुड्याला ग्रीन सिग्नल सुद्धा दिलाय बघ. अगं पण अम्मा आप्पा, एवढ्यात कुठे साखरपुडा वगैरे तुम्ही? आता कुठे म्हणजे? मग कधी? आमच्यासारखे म्हातारे झाल्यावर करणार का लग्न? अहो पण हे बघ, पण नाही की बीड नाही. आता काही ऐकून घेणार नाहीये मी. आमचं ठरलंय. आता ती नकार घंटा तुम्ही लावू नका. हे बघ, तुमचा एकदा होकार मिळाला ना की लगेच गुरुजींकडे जाऊन तारीख मिळवतो बघ. एकदम दणक्यात उरकून टाकू तुमचा साखरपुडा. काय अयो, साखरपुड्याची बातमी ऐकून पायाचं दुखणंही दूर झालेलं दिसतंय. चल चल विजयलक्ष्मी, आता तयारीला लाग. मोहिनी, तू आहे ना सुंदर वेलीवरचं नाजूक फूल, आणि त्या फुलाभोवती मी बिरबिर करणारा भुंगा. भुंगा नाही, ठीक आहे, जाऊ दे. भुंगा तर भुंगा. मी आयुष्यभर तुझ्या भोवती भुंग्यासारखा बिरबिर 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 फिरत राहीन. मोहिनी, मोहिनी, तू फक्त सांग मला. मी तुझ्यासाठी आहे ना, तुझ्यासाठी एक मिनिट, मी तुझ्यासाठी चंद्र, सूर्य, तारे, बुध, नेपच्यून, प्लुटो, शनी, नाही 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 नाही, शनी नाही, शनी सोडून आहे ना सगळे ग्रह तुझ्या मी पायाच्या आणून सोडेल. मोहिनी, खरंच मी तुला आहे ना माझ्या हाताने जेवण तयार करेन, माझ्या हाताने तुला जेवण भरवेन. तो फक्त मला एकदा हो बोल. कोणी आलं ना आपल्या आडवं, चंगा, पुंग्या, मंग्या कोणी आलं ना तरी मी जगाशी लढायला तयार आहे तुझ्यासाठी. मोहिनी, तू फक्त माझ्या प्रेमळ नितांत प्रेमाचा स्वीकार कर. मोहिनी, प्लीज.